नमस्कार. श्री स्वामी दत्त अवधूत महाराज विरचित श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय 3. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताये नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. श्री गणेशाय नमः. धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यासी नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य. गताध्यायी कथा सुंदर स्वामीने निवेदिले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर यांचे वृत्त निवेदले. निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती, काही वर्षे करुणी वस्ती मंगळवेढे सोडिले. मोहोळ माझी वास्तव्य करीत अप्पाटोळ झाले भक्त, तेथीचे साकल्य वृत्त अल्पमती केवे वर्णू. स्वामी चरित्राचे हे सार म्हणून केला नाही विस्तार, वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरे उदधी सम. तेथून या निघाले अक्कलकोटाप्रती आले, खंडेराव मंदिरी बैसले यतिराज स्वेच्छेने. तेथे एक अलीखान होता, तो करी तयाची थट्टा, परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजता. पूर्व पुण्यस्तव निश्चिती आले चोळापाचे ग्रहाप्रती, स्वामीसी जाणोरी ईश्वर मूर्ती चोळापा करी आदर. चोळापाचे भाग्य उदेले यतिराज गृहासी आले, जैसी कामधेनू आपण बळे दारिद्र्याच्या घरी जाय. योग यागादिक काही चोळापाने केले नाही, परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते. तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती, तेव्हा चोळापाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ. तईपासून तयाचे घरी राहिले स्वामी अवतारी, दिवसेंदिवस चाकरी चोळापा करी अधिकाधिक. स्वामी विविध प्रकारे छळती, नित्य अद्वा तद्वा बोलती, वस्तू वाटून टाकीती, ऐसे छळती भक्तासी. तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजी राजे गादीवरी, दक्षा सोनी कारभारी परमज्ञानी असती जे. अक्कलकोटची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती, परी तयाचे भाग्य निश्चिती स्वामी चरणी उदेले. चोळापाचे ग्रहाप्रती आले कोणी एक यती, लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली. लोका माझी पसरली मात, रूपासी कळला वृत्तांत, की आपुलिया नगरात यती विख्यात पातली. राहती चोळापाचे घरी दर्शना जाती नरनारी, असे ते केवळ अवतारी लीला ज्यांची विचित्र. वार्ता ऐसी ऐकुनी राव बोलले काय वाणी, गावात येती येऊनी फार दिवस झाले, परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी. हे सत्य तरी येऊनी आत्ताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली, तोची यतिमूर्ती पुढे प्रकटली. सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची. सिंहासनाखाली उतरवून राव घाली लोटांगण, प्रेमाश्रुनी भरले नयन, कंठ झाला सद्गतीत. दृढ घातली मिठी चरणी, चरण धुतले नेत्राश्रुनी, मग तया हस्तकी धरुनी आसनावरी बैसविले. खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी, अभक्ती पळून गेली दुरी, चरणी भक्ती जडली तई. तईपासूनी राहती राजवाड्यात, कधी वटवृक्ष स्थानात, कधी चोळापाचे घरात, ऐसे राहती श्री स्वामी. राजे आले अंबारीतून स्वामी दर्शना लागून, दिली श्रीमुखात ठेवून पागोटे गेले दूर उडूनी. शिव्या घातल्या भरपूर हाकलूनी दिले सत्वर, ऐसे राजे पायलीस पाच, बाजारात विकतो मी. पाहुणी रुद्र अवतार भक्त पळाले दूर, स्वामींचा ऐसा व्यवहार अक्कलकोटी चालत असे. नृसिंहवाडीचे भक्तगण आले दर्शना लागून, लोटांगण घालूनी चरणी विचारू लागले स्वामीसी. पाहुणी समर्थांचे तेज उभयंतासी वाटले चोज, त्यांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठोनी. स्वामींनी हास्यमुख करूनी उत्तर दिले तया लागुनी. मूळ पुरुष वडाचे झाड दत्तनगर ऐसे देती उत्तर, तैसेची एका भक्तास सांगत, नृसिंह भान नाव असत. असे काश्यप गोत्र मीन रास आमुची, अमृता समान पुढे कथा, ऐकता पावन श्रोता वक्ता. स्वामी समर्थ वदविता ज्यांची सत्ता सर्वत्र. साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुनी दर्शनाचा, पातला एके दिवशी साचा आदर तयाचा केला की. त्या सवय एक पारसी आला होता दर्शनासी, दिले दर्शन काली रूपातसी समर्थानी तयासी. स्वामी आपण कोण येथे झाले कोठून, स्वामी समर्थ प्रसन्न वदती पहा हास्यमुख.
मी मूळ पुरुष निराकार दत्तात्रय दिगंबर अवधूत रूपे संचार करीत असे सर्वत्र. स्वामींनी हास्यमुख करुनी उत्तर दिले तया लागुनी. आम्ही कर्दळी वनातून प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नगरे देखील अपूर्व, बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा तटाक पावन, नाना तीर्थे हिंडून हरिद्वारा प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो तीर्थ समग्र, अशी हजारो हजार नगरे आम्ही देखिली. मग तेथुनी सहज गती पातलो गोदा तटाका प्रती, जेची महाप्रख्याती पूर्णांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिली परमपावन, काही दिवस फिरून हैदराबादेसी पातलो. येऊन या मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास, मग येऊन या पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर, रमले आमचे अंतर, काही दिवस राहिलो. तेथून स्वेच्छेने केवळ, मग पाहिले मोहोळ, देश हिंडोणी सकळ सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने, अक्कलकोटा प्रति येणे तेथून या जाहली. तैपासून या नगरात आनंदे आहो नांदत, ऐसे आमचे सकल वृत्त असे मुळापासून. 12 वर्ष मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामी राजयती, परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली. सदा वास अरण्यात, बहुधा न येती गावात, जरी आलिया क्वचित गलिच्छ जागी बैसती. कोणी काही आणूनी देती, त्याची महाराज भक्षिती, क्षणिक राहुनी मागुती, अरण्यात जाती उठोनी. वेडाबुवा तयाप्रती गावातील लोक म्हणती, कोणीही अज्ञाने नेनती परब्रह्म स्वरूप आहे. त्या समयी नामे दिगंबर, वृत्तीने केवळ जय शंकर, तेव्हा तयाचा अवतार सोलापुरी झाला. ते जाणून अंतरखून स्वामींसी मानती ईश्वरा समान, परी दुसरे अज्ञानी जन वेडा म्हणून लेखिती. दर्शना येता दिगंबर, लीला विग्रही अतिवर्य, कमरेवरी ठेवून कर दर्शन देती तयासी. अमृता समान पुढे कथा, ऐकता पावन श्रोता वक्ता, स्वामी समर्थ वदविता, ज्यांची सत्ता सर्वत्र. गणगापुरी गोविंदराव भक्त, होते पादुका पूजित, त्याची दृष्टांत देत एका श्रोते तो. स्वामी म्हणती तयासी, हे माझे स्थान अससी, परी सांप्रत सदेहासी, अक्कलकोटी आहे मी. पाहुणी दृष्टांत ऐसा, गोविंदराव येथे अक्कलकोटासी, निवेदन श्री स्वामीसे वृत्तांत सारा येथवरी. त्यासी म्हणती स्वामी समर्थ, होता पूर्वी गाणगापुरात, तदनंतर गिरनार पर्वतात आम्ही होतो जानपा. माहूरगड अबू पर्वती, मेरू नंतर हिमपर्वती, औदुंबर नृसिंहवाडीत पूर्वी होतो आम्ही. तैसेची कर्दळी वनात, श्रीशैल सुब्रमण्य स्थानात, निलगिरी पर्वतात पूर्वी होते वास्तव्य. ऐसे वदती समर्थ. भक्त होती विस्मित, म्हणती श्रीपाद श्री वल्लभ, प्रगटले पुन्हा ऐसे, मग हे तसे अवतार. प्रत्यक्ष जो का त्रिकुमार, अक्कलकोटी साचार, प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी, कोण्या जातीत कोणत्या कुळी, कोण वर्णाश्रव धर्मकुळी, कोणासही कळेना. ते स्वामी नामे महासिद्ध, अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध, भक्त मनोरथ पुरविले. करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा, माझी अठाई वार्ता मी पणाची नसेची. ऐसी ऐकून या स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती. कवी लागी अभय देती वरद हस्ते करुनी. उणे न पडे ग्रंथात, सफल होतील मनोरथ. पाहुनी आर्यजन समस्त, संतोषतील निश्चयी. ऐसी ऐकूनी अभयवाणी, संतोष झाला माझी आमनी. यशस्वी होऊनी लेखनी, ग्रंथ पूर्णत्वाप्रती पाऊ. श्री स्वामी समर्थ सप्तशती, तृतीय अध्याय. हा श्री स्वामी समर्थ चरणार्पण मस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु.